महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला सगळेच ओळखतात। आज तिच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी असते। तरुण महिला अशा सर्वच वर्गातून तिचा मोठा चाहता वर्ग आहे। दरम्यान गौतमीच्या वाहनाचा आणि रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले असून रिक्षा चालक जखमी झाला आहे। गौतमी पाटीलच्या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। पुण्यातील मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर पहाटे 5 वाजता हा अपघात घडला आहे। गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबतची चौकशी केली जात आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी सप्टेंबर सकाळी 5 वाजेच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला। हा अपघात एका हॉटेल समोर झाला। हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभा होता। याच रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे आणि रिक्षा चालकास 2 प्रवासी जखमी झाले आहेत। हा अपघात झाल्याचे लक्षात येताच अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या जखमीवर उपचार चालू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, तशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघातानंतर कार चालक फरार झाला होता। मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून सिंहगड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे। दरम्यान पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत। हा अपघात झाला तेव्हा चालकाने मद्यप्राशन केले होते का नाही याची चाचपणी केली जाणार आहे। त्यासाठी वैद्यकीय चाचणी केली जाईल। या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।